नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लॉ CET 3 इयर्स 2024ची नवीन अपडेट आलेली आहे. त्यामध्ये आज आपण बघणार आहोत की आन्सर की कधी रिलीज होणार आहे, त्याची डेट काय असणार आहे. त्यानंतर जर तुम्हाला काही क्वेश्चनमध्ये जर काही डाऊट असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की तो क्वेश्चन करेक्ट आहे, तर त्यासाठी ऑब्जेक्शन कशा पद्धतीने रेज करायचं आहे तेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि रिझल्टची डेट्स कधी आहे तेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमधून भेटून जातील. ठीक आहे, चला तर मग आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. आपण CETच्या वेबसाईटला आलो आहोत. CETच्या वेबसाईटला गेल्याच्यानंतर डाउनलोड हा ऑप्शन यावरती क्लिक करायचा आहे. नोटीसवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे खालती नोटीस इथे तुम्हाला दिसत असेल की ग्रीवियन्स शेड्यूल कोर्सेस हायर एज्युकेशन BEd आणि LLB 3 इयर्स. सो ही नोटीस तुम्हाला ओपन करायची आहे. ही नोटीस ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला यामध्ये चेक करायचं आहे की त्यामध्ये काय इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला बघायची आहे. या इन्फॉर्मेशन जर आपण बघितलं तर आजची डेट आहे 28 मार्च 2024. ही डेट आजची आहे. ही नोटीस पण आज आलेली आहे. ती काय नोटीस आहे त्याची इन्फॉर्मेशन आपण घेऊया. यामध्ये दिलेलं आहे की ऑब्जेक्शन ट्रॅकर विल बी मेड अवेलेबल टू द कॅन्डिडेट इन देअर लॉग इन फॉर फर्स्ट टाईम फॉर द अकॅडमिक 2024-2025. लास्ट इयरला जे ऑलरेडी रिझल्ट जे लागलेले ते डायरेक्ट रिझल्ट लागलेलं आहे, त्यामध्ये कोणतेही क्वेश्चन पेपर म्हणजे आन्सर की कोणतीही रिलीज झाली नव्हती. पण यावेळी CETने नवीन आता हे चालू केलेलं आहे की जे तुमचे क्वेश्चनचे आन्सर तुम्ही जे दिलेले आहात ते तुम्हाला तुमच्या पोर्टलला जे लॉग इन तुम्ही करणार CETचं पोर्टल, त्यामध्ये तुम्हाला लॉग इन करून तुम्हाला त्यामध्ये क्वेश्चन आणि आन्सर हे तुम्हाला दिसणार आहे. ते कशा पद्धतीने करायचं आहे ते तुम्हाला मी यामधून सांगत आहे. ट्रॅक द ऑब्जेक्शन ऑन द क्वेश्चन अँड आन्सर गिवन बाय देम इन कॉमन एंट्रन्स टेस्ट. ठीक आहे, जे CETने तुम्ही एक्झाम कंडक्ट केलेली आहे ती क्वेश्चन आणि आन्सर तुम्हाला तिकडे प्रोव्हाइड करणार आहात. जे तुम्ही आन्सर केलेले आहात तेही तुम्हाला दिसेल आणि करेक्ट आन्सर काय आहे तेही तुम्हाला यामध्ये दिसणार आहे. ते कधीपासून दिसणार आहे ते तुम्हाला मी सांगत आहे. डिस्प्ले ऑफ क्वेश्चन पेपर तुम्हाला दिसेल. रिस्पॉन्स तुम्ही जो दिलेला आहे तो तुम्हाला दिसणार आहे आणि करेक्ट आन्सर काय असणार आहे तेही तुम्हाला त्यामध्ये दिसणार आहे. कधीपासून दिसणार आहे ते 1 एप्रिल 2024 या डेटपासून दिसण्यासाठी चालू होणार आहे. कोणत्या विंडोमध्ये आपल्याला बघायचं आहे तेही तुम्हाला मी सांगणारच आहे. त्यानंतर सबमिशन ऑफ कॅन्डिडेट्स ग्रीवियन्स ऑब्जेक्शन बाय पेईंग फीज थ्रू कॅन्डिडेट लॉग इन रिगार्डिंग क्वेश्चन. आता समजा एखाद्या क्वेश्चनचं समजा मला डाऊट आहे आणि तो क्वेश्चन मला माहिती आहे की तो करेक्ट आहे, तर तुम्हाला त्यासाठी जे काही ऑब्जेक्शन तुम्ही घेत असाल त्याच्यासाठी तुम्हाला फीज पे करावी लागणार आहे. तर ते कधी करायचे आहे तुम्हाला 1 एप्रिल 2024 ते 3 एप्रिल 2024 या डेटच्या दरम्यान. तुम्हाला कोणत्याही क्वेश्चनमध्ये प्रॉब्लेम असेल की जो तुमचा आन्सर करेक्ट आहे बट CETने चुकीचं दिला असेल, तर तुम्हाला तो ग्रीवियन्सचा टायमिंग आहे तिकडे तुम्ही रेज करू शकता लॉग इन पोर्टल थ्रू. त्याचे फीज किती आहे ते तुम्हाला इथे मी सांगत आहे. इफ कॅन्डिडेट हॅज ऑब्जेक्शन, जर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं अगेन्स्ट एनी क्वेश्चन, कोणत्याही क्वेश्चनमध्ये तुम्ही जर ऑब्जेक्शन घेतलं, क्वेश्चन पेपर फॉर दी अबाव मेन्शन एक्झामिनेशन द सेम शॅल बी सबमिटेड थ्रू कॅन्डिडेट लॉग इन. तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन थ्रू लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्याच्यानंतर ॲज पर दी अबाव शेड्यूल, जे तुमचं शेड्यूल असेल, म्हणजे तुम्ही शिफ्ट 1ला होतात का, शिफ्ट 2ला होतात या शिफ्ट 3 या शिफ्ट 4मध्ये होतात, त्यानुसार कॅन्डिडेट विल हॅव पे ₹1000 पर क्वेश्चन. म्हणजे एका क्वेश्चनसाठी तुम्हाला 1000 पे करावे लागणार आहेत पर क्वेश्चन. ऑब्जेक्शन ऑनलाईन थ्रू कॅन्डिडेट लॉग इन ओनली. आणि हे जे तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे ते तुमचे कॅन्डिडेट, तुमची जी प्रोफाईल आहे ज्यामधून तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड केलेलं होतं तिथं तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि तिकडून तुम्हाला जर काही क्वेश्चनमध्ये काही ऑब्जेक्शन असेल तर तुम्हाला तिथेच अमाऊंट पे करायची आहे आणि जे काही क्वेश्चन आहे ते तुम्हाला तिकडे सांगायचं आहे. त्यामध्ये इम्पॉर्टंट नोट अशी आहे, रिझल्ट ऑफ CET examination conducted in multiple session will be published based on equated score
candidate actual raw score may be different from the equated score. Candidate should take note of this. म्हणजे समजा तुम्ही कोणतेही मल्टिपल जे काही सेशनमध्ये जे काही तुमचे एक्झामिनेशन झालेले आहेत त्या डिपेंड तुमचं आता जेव्हा तुम्ही स्कोअर जेव्हा चेक कराल तेव्हा तुम्हाला वाटलं की हा माझा एवढा स्कोअर आहे, ठीक आहे, एवढा मला स्कोअर भेटायला पाहिजे, पण जे काही स्कोअर तुमचा ॲक्च्युअल स्कोअर आहे हा इक्वेटेड स्कोअर यानुसार तुम्हाला करेक्ट होणार आहेत ते, ठीक आहे. याची जी काही इन्फॉर्मेशन असेल इक्वेटेड स्कोअरचं हे तुम्हाला वेळोवेळी मी सांगणार आहे कशा पद्धतीने ते वर्क होणार आहे, ठीक आहे. रिप्रेझेंटेशन कंप्लेंट्स रिगार्डिंग क्वेश्चन आणि आन्सर रिसीव्ह बाय ईमेल ऑर बाय एनी अदर मेड विल नॉट बी कन्सिडर. म्हणजे जर ईमेल केलं किंवा कुठूनही तुम्ही तिकडे जाऊन जर कोणता क्वेश्चन जर तुम्ही कॉल वगैरे करून सांगितलं ते एंटरटेन करणार नाही. तुम्हाला तुमच्या लॉग इन पोर्टलमधून तुम्हाला ते एक्झामिनेशनचं जे काही ऑब्जेक्शन असेल, जे काही क्वेश्चनमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तिथून तुम्हाला रेज करायचं आहे लॉग इन पोर्टल थ्रू. दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला एक एक्झॅक्ट माहिती पडेल की तुमचा स्कोअर किती आहे, जेणेकरून तुम्हाला टॉप कॉलेजेस भेटत आहेत की नाही त्यानुसार तुम्हाला यामध्ये समजून जाईल, ठीक आहे. आणि यामध्ये तुम्हाला एक मी टेलिग्रामला एक नवीन अपडेट देईन त्याच्यामध्ये की कशा पद्धतीने तुम्हाला जर टॉप स्कोअर ज्या कॉलेजेसमध्ये लास्ट इयरचे कट ऑफनुसार कशा पद्धतीने यावर्षी पण किती कट ऑफ लागू शकतो तेही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देईन. पण हे चांगली केलेलं आहे कारण की तुम्हाला क्वेश्चन पेपर तुम्हाला दिसणार आहे, जो तुम्ही रिस्पॉन्स दिलेला आहे क्वेश्चनचा आन्सर जो तुम्ही दिलेला आहे तोही तुम्हाला दिसणार आहे आणि CETच्या करेक्ट आन्सर काय असणार आहे तोही तुम्हाला इकडे बघायला भेटणार आहे. कधी 1 एप्रिल 2024 पासून ते 3 एप्रिल 2024 पर्यंत. आता खूप विद्यार्थ्यांना मी असंही सांगितलेलं की रिझल्ट आता कधी लागू शकतो हा खूप विद्यार्थ्यांना प्रश्न आहे. तर आता 3 एप्रिल 2024 पर्यंत हे जर आपलं जे काही आपलं ग्रीवियन्स ऑब्जेक्शनचं जे टायमिंग आहे 3 एप्रिल आहे, याचा जो पूर्ण ग्रीवियन्स पूर्ण रिझल्ट जो लागेल याचा जो रिझल्ट लागेल मे बी याला 2 to 3 डेज जाऊ शकतात. म्हणजे 5 ते 6च्या तारखेपर्यंत हे 2 दिवस रिझल्ट हे डिक्लेअर करून टाकतील की ज्या ऑब्जेक्शनमध्ये कोणते क्वेश्चन करेक्ट आहेत, जे विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन दिलेलं आहे त्यामधले जर करेक्ट क्वेश्चन असतील तर ज्या शिफ्टमध्ये तो क्वेश्चन करेक्ट असेल तर त्या सर्व त्या शिफ्टमध्ये जे विद्यार्थी असतील त्यांचा तो आन्सर करेक्ट दिला जाईल, ठीक आहे. मग आता हे 3 एप्रिलपर्यंत आहे तर 4 to 5 किंवा 6पर्यंत याची रिझल्ट लागेल आणि याच्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं 1 वीकपर्यंत हा रिझल्ट आपला LLB 3 इयरचा लागणार आहे. जसं की 10 ते 11 तारखेपर्यंत हा रिझल्ट आपला लागून जाईल, ठीक आहे. सो यामध्ये रिझल्टचं पण तुम्हाला सांगितलं, क्वेश्चन आन्सर की कशा पद्धतीने तुम्हाला माहिती पडेल तेही तुम्हाला सांगितलं. आता आपण बघूया की तुम्ही कशा पद्धतीने करू शकता, ऑब्जेक्शन ट्रॅकर कसं फिलअप करायचं आहे ते तुम्हाला मी सांगतो, ठीक आहे. आता ही विंडो ऑलरेडी ओपन केलेली आहे. जसं तुम्ही लॉग इन पोर्टल करणार आहात, लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला अशी विंडो ओपन होणार आहे, ठीक आहे. ही विंडो झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे ऑब्जेक्शन ट्रॅकर म्हणून इथे विंडो दिसत आहे, तिथे तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे. क्लिक केल्याच्यानंतर 1 तारखेपासून तुम्हाला इथे ती विंडो ओपन होईल. त्यामध्ये करेक्ट आन्सर, करेक्ट क्वेश्चन, त्यानंतर तुम्ही जो दिलेला आन्सर असेल तो तुम्हाला इथे दिसण्यामध्ये चालू होऊन जाईल. कधीपासून 1 एप्रिलपासून ते 3 एप्रिलपर्यंत तुमचं हे चालू असेल, ठीक आहे. आय होप तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील. सर्व गोष्टी तुम्हाला मी यामध्ये स्टेप बाय स्टेप सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना अजून काही डाऊट असेल त्याने नक्की मला व्हॉट्सअप म्हणजे जे तुम्हाला यूट्यूबचं कमेंट सेक्शन आहे त्यामध्ये मला कमेंट करा किंवा इंस्टाग्रामची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन मी. तिथूनही तुम्ही मला क्वेश्चन विचारलं तिकडेही तुमचा आन्सर मी देऊन टाकेन, ठीक आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्सना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही अपडेट ही भेटून जाईल, ठीक आहे. थँक्यू सो मच.